नमस्कार मित्रांनो, आज आपण संगीताच्या विश्वातील उस्ताद ज्यांनी या देशाला 2 महागायिका सारे गामाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि त्या होत्या अनघा ढोमसे आणि उर्मिला धनगर, ज्यांनी आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना संगीताचं प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केलेलं आहे आणि शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःची संगीत विद्यालय काढलेले असे आपले महागुरू, ज्यांचा भाषेचा अभ्यास आहे, ज्यांचा विनोदाचा अभ्यास आहे, ज्यांचा संगीताचा प्रचंड गाढ अभ्यास आहे आणि शिवाय संगीत आणि जीवन हे 2 विषय त्यांनी असे काही गुंफलेले आहेत. म्हणजे संगीत विषय शिकायला जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे याल किंवा आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा जीवनाचं आणि संगीताचं नातं इतक्या सुंदर रीतीने घडवतात की संगीत आणि जीवन हे 2 विषय वेगळे राहत नाहीत, तर त्याचा एकच विषय तयार होतो आणि तो विषय म्हणजे जीवन संगीत होय. तर अशा या संगीतातील महान गुरुशी आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की हे संगीत आपल्या जीवनात काय करतं आणि हा संगीत विषय नेमका आहे तरी काय. तर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की हे संगीत म्हणजे काय. नमस्कार, मी अच्युत जोशी. संगीत क्षेत्रामध्ये मी गेली 50 वर्ष शिक्षक म्हणून वावरतो आहे. त्या क्षेत्रामध्ये अच्युत जोशी या नावानेच मी परिचित आहे. प्रत्यक्ष माझं नाव श्रीकृष्ण आहे, पण अच्युत जोशी या नावाने मी जास्त परिचित आहे या क्षेत्रामध्ये. 50 वर्षाचा अनुभव म्हणजे बघायला गेलं तर बराच आहे आणि संगीताच्या दृष्टीने बघायला गेलं तर काहीच नाही. कारण मुळात संगीत हा विषयच एवढा आघात आहे की त्याला मोजमाप करणं हे मला नाही वाटत आजपर्यंत कोणाला शक्य झालं असेल किंवा कोणी केलं असेल. तेव्हा संगीताबद्दल मी काय बोलणार, आपण उस्ताद असा काहीतरी शब्द वापरलात तर त्या पदाला पोचायला मला अजून बराच वेळ आहे, कळलं का नाही. कारण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सगळी कामं आपली जबाबदाऱ्या पूर्ण करून संगीताचा व्यासंग करणं हेच मुळात शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे, कष्टप्रद आहे. तो जे करतो त्याला त्यातला आनंद जास्त मिळतो. म्हणूनच संगीत शिकवणाऱ्याला असं वाटतं की हा आनंद सगळ्यांनी घ्यावा. बरोबर. संगीत शिकवण्यामागचा माझा उद्देश असाच आहे की सगळ्यांनी हा आनंद घ्यावा आणि तो घेणं काही अवघड नाही. मुळात संगीताबद्दल बऱ्याचशा कल्पना ह्या वेगवेगळ्या असल्यामुळे बऱ्याच मुलींच्या मनामध्ये भीती असते. संगीत म्हणजे काहीतरी भयंकर, संगीत म्हणजे अमुक, संगीत म्हणजे 12 वर्ष, संगीत म्हणजे तप, अशा काहीतरी कल्पना त्याच्यामध्ये असतात. तर असं काही नाही आहे. तुमची फक्त इच्छा पाहिजे की तुम्हाला संगीत शिकता येतं. संगीत शिक्षणासाठी इच्छाशक्ती आणि सातत्य आणि चिकाटी हे भांडवल जर असेल तर तुम्ही संगीत शिकू शकता. म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे, म्हणजे सगळ्यांना वाटतं की आपण संगीत शिकलं पाहिजे, पण तुम्ही जे पुढचे 2 मुद्दे सांगितले की सातत्य आणि चिकाटी हे 2 गुण थोडेसे बऱ्याच जणांकडे मागे पडतात आणि त्यामुळे संगीत या विषयापासून ते दूर राहतात. तर संगीत आणि जीवन याचा काय संबंध वाटतो तुम्हाला. त्याचं कारण असं आहे, पहिलं याचं उत्तर देतो मी. त्याचं असं आहे की कुठलंही गाणं किंवा कुठल्याही प्रकारचं संगीत, मग कंठसंगीत असू नये नाही तर वाद्यसंगीत असेल, ते ऐकलं की माणसाला एक प्रकारचं म्हणजे हुरूप येतो, बरं वाटतं, आनंद वाटतो त्याला आणि मग ते त्याच्याकडे आकर्षित होतात. त्यांना वाटतं की मी पण हे करणार किंवा मलाही करायला पाहिजे, मी करू शकतो वगैरे वगैरे. ती उर्मी त्यांच्यामध्ये येते आणि ते वास्तवातल्या जगण्यापासून थोडेसे दूर जातात. म्हणजे मी थोडंसं धारिष्ट्यानेच सांगतो आहे की एखादी मैफल ऐकल्यानंतर त्याला असं वाटतं की आता उद्यापासून मी सुरुवात करतो, म्हणून तो तयारी पण करतो. पण तो उद्यापासून सुरुवात करण्यासाठी जी काही लागते तयारी ती काय आहे की नाही हे बघण्याचं विसरतो किंवा मी कोण आहे हे विसरतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे माझी अवस्था सांगतो. मला जे वाटलं की नाही जायला पाहिजे आणि मी त्या स्टेजपर्यंत त्या कलाकाराला भेटायला मी गेलो आणि त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, तुला यायला लागेल. म्हणजे त्यावेळेचं हे जरा वेगळं होतं. येईन म्हटलं मी
आणि घरी आल्यानंतर लक्षात आलं की उद्या मला कामावर जायचं आहे तर मी कामावर जाऊ का तिकडे जाऊ. म्हणजे ही अवस्था जी आहे ही अवस्था थोडीशी मागे खेचते. म्हणून मला ते लोकांना सांगायचं की तुम्ही कामं करा, दिवसभराच्या तुमच्या जबाबदाऱ्या पार पडा आणि संगीत शिका. ते कसं शिकायचं आणि कसं सोप्या पद्धतीने द्यायचं हे मी सांगणार, कारण मी त्यातनं गेलो आहे. बरोबर. कळलं का नाही. तर तुम्हाला जर मनापासून असं वाटत असेल की मला संगीत शिकायचं आहे तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या मनाची तयारी पक्की करा आणि मी हे करणार हा निर्धार करा. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट असते, केलेला निर्धार कोणालाही सांगू नका. हां, बरोबर. त्याची जी काही ताकद आहे ती कमी होते आणि मग 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी काय रे तुझं हे कुठे गेलं लोक विचारतात. हा विचारतात आणि मग त्याला थोडंसं टिंगलटवाळीचं स्वरूप येतं आणि मग असलेली उमेद गेली की आपण आणखीन नाउमेद होतो. त्याच्यापेक्षा कोणाला सांगायचं नाही, आपण कामाला सुरुवात करायची. तुमच्यातला बदल हा लोकातला बदल असतो. लोकांना कळतं की हा काहीतरी वेगळा करतो आहे. तेव्हा गाणं शिकणं याच्यासाठी फक्त मनाची इच्छाशक्ती, सातत्य, सुरुवात केली की सातत्य आणि चिकाटी. बरोबर. हे 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण काय तिथे गेल्यानंतर कळतं मग की अरे ह्याला रोज 2-4 तास द्यावे लागतात. मग रोज 2-4 तास बसण्याची आमची सवय कुठे, सवय नसते आम्हाला. पण म्हणून मी सांगतो की असं 2-4 तास 12 वर्ष अमुक तमुक हे मनात आणूच नका. तुम्ही सुरू करा आणि मनाशी ठरवा की मी रोज 5 मिनटं, समजा हार्मोनियम वाद्य आहे की मला हार्मोनियम शिकायचं तर रोज मी 5 मिनटं हार्मोनियम वाजवेन. 5चं 6वं मिनिट होता कामा नये. 5च मिनटं झाली पाहिजेत, म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून कंटाळा येणार नाही. ते जर सातत्य टिकलं तर तुम्हाला लाज वाटेल, अरे काय 5 मिनटं वाजवतोस, 10 मिनटं तरी वाजव आणि मग तुम्ही आपोआप 10 मिनटाकडे जा. कोणी सांगून तुम्ही जाणार नाही. हे हे आतून यावं लागतं. मग आतून येण्यासाठी ती संधी तुम्ही द्या. तुम्ही सुरुवात करा की त्या सगळ्या गोष्टी येतात. अडचणी ज्या आहेत ह्या सगळ्यांना येतात, असं कोणी नाही. आणि मी कोणी माझ्याकडे आला आणि सांगितलं हे केलं ना अडचणी आल्या तर मी त्याला पहिल्यांदा सांगतो व्हेरी गुड. अडचणी आल्या ना आता तू यशस्वी होणार. कारण अडचणी पार करण्याची ताकद आपल्यामध्ये येते त्यानिमित्ताने. अडचणच आली नाही तर आपली ताकद वाढेल कशी. ते करण्यात गंमत पण येते. गंमत पण येते. आलं नाही तर त्या प्रवासात गंमत येते. पण मला तुमचा मुद्दा फार फार आवडला आणि तो नवीन संगीत शिकणाऱ्यांकरता आणि गाणं शिकणाऱ्यांकरता फार उपयुक्त आहे की तुम्ही जे काही करायचं ते सुरुवातीला फक्त 5 मिनिटं करा. 5 मिनिटं मला असं सांगणारा मी अजूनही अनेक व्हिडिओ पाहिलेत, पण त्याच्यामध्ये असं कोणी संगीत तज्ज्ञ किंवा संगीतातले गुरु आहेत असं कोणी म्हणालेलं नाही की सुरुवात तुम्ही 5 मिनिटांनी करा. म्हणजे मला फार मुद्दा आवडला आणि जे आता आपले प्रेक्षक ऐकतात त्यांच्याकरता पण एक फार मोलाचा सल्ला आहे की जी गोष्ट तुम्हाला संगीतातली करायची ती फक्त 5 मिनिटं करा आणि मग ज्यानंतर तुम्हाला वाटेल की अरे यार हे तर मला आता जास्त वेळ करायला हवं तर मग त्यानंतर तुमचा वेळ आपोआप वाढणार. मला फार सुंदर मुद्दा तो वाटला. कारण स्वयंप्रेरणा ही सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा. अगदी बरोबर. प्रेरणा हे काही इंजेक्शन नाही आहे की कोणीतरी दिलं की हा फुगला, असं काही नाही आहे. तर ती प्रेरणा आतून आली पाहिजे आणि मग ते एकदा आतून आलं ना की तुम्ही करायलाच लागतं. मग तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. मी नेहमी सांगतो सगळ्यांना, एकदा तुम्ही हो म्हटलं की तुम्हाला देवसुद्धा अडवू शकत नाही. क्या बात आहे. आणि तुम्ही एकदा नाही म्हटलं तर त्यांचे वडील आले तरी तुम्हाला न करू शकत नाही. कमिटमेंट एवढी ताकद तुमच्या हो नाहीमध्ये आहे. आपण ज्याला पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी म्हणतो, ती अशी असते की तुम्ही एकदा नकार आला ना तुमच्या मनात की 100% समजायचं तुमचं काम होणार नाही. तुम्ही आपणच आपल्याला मर्यादा घालून ठेवतो. त्याच्यापेक्षा मी करीन, मी लगेच त्या विद्यार्थ्याला मार्क देतो, शाबास तुला जमेल, करीन ना मग कर, तुला होणार आहे आणि तुझ्या मागे मी आहे. मग त्याला आणखीन हुरूप येतो, पण मला कसं जमेल, मी कसं करू, मला हे काम आहे, मला ते काम आहे, मग नाही जमणार. कळलं का नाही. आणि हा नियम सगळ्या कामांसाठी आहे. संगीत हे निमित्त आहे. मी संगीत आणि जीवन याबद्दल बोलणार आहे म्हणून सांगतो. आपण मला सांगितलं संगीत आणि जीवन, तर संगीत हे तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल शिकायची काय गरज आहे. सगळ्यांच्या मनात प्रश्न शिकायची काय गरज आहे. त्याची ओळख करायची आहे. मला त्याची ओळख करायची. माझ्याकडे त्या गोष्टी आहेत, मुळातच आहेत आणि त्या निसर्गाने भरपूर दिले. हे मी थोडंसं तुम्हाला ब्रेक करतो की मराठीमध्ये आपण सगळे मराठी भाषा बोलतो, पण शाळेमध्ये गेल्यानंतर आपण व्याकरण शिकतो
जे हे नाम सर्वनाम क्रियापद क्रिया विशेषण वगैरे तसं संगीताचं आहे की ते तुमच्यामध्ये आहे. मग याला काय सा म्हणायचं का रे म्हणायचं ते शिकायचं आहे आपल्याला. मुळात शिक्षण पद्धतीबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे, पण मी बोलणार नाही, कारण कुणावरही टीका करायची नाही मला. जे चालत आलेलं आहे, मुळात शिक्षण पद्धती जी आहे ती पद्धती विद्यार्थ्यांना घडवते का बिघडवते तो इथं आणखी वेगळा मुद्दा. हा आणखीन वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही. मला कोणावरही टीका करायची नाही किंवा मी म्हणतो तेच खरं असंही नाही. तेव्हा गाण्यामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण जर बघितलं, ज्याला बोलता येतं त्यांना नवीन वाक्य तयार करता येतं. बरोबर, अगदी बरोबर. ते वाक्याचं चुकेल कदाचित, तुमच्या शास्त्राप्रमाणे तो मागे पुढे होत असेल, पण तो वाक्य तयार करेल. मग वाक्य तयार करण्याची कुवत त्याच्यामध्ये झाली की तुम्ही त्याला समजून सांगा, बाबा रे असं नाही, हे कर्ता कर्म क्रियापद हे असं असं आहे. मग तो पुढच्या वेळेला त्या मार्गाने जाईल. सरावाने लगेच सगळं होणार. लगेच जाईल असं नाही, पण जाऊ जाऊ शकेल आणि मग तो पुढे पुढे तयार होईल. तसं गाण्याचं आहे. तुम्ही गाणं शिकायचं ना, गायला सुरुवात करा, मी असं सांगतो. तर म्हणतो सर आम्हाला गाणं येत नाही, गायचं कसं? एवढी गाणी ऐकता ना तुम्ही, जे तुम्हाला जमेल तसं गा, फक्त चोरून गाऊ नका. हा म्हणजे ते काय होतंय, हा जो मुद्दा आहे ना फार महत्वाचा आहे. जो चोरून गाणं सांगितलं ना तुम्ही, तो जरा आमच्या प्रेक्षकांना स्पष्ट करा. चोरून गाऊ नका, कळलं का नाही? मोकळेपणाने गा. गाण्यासाठी आणि आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी मोकळेपणा हा महत्त्वाचा आहे. बरोबर. आपण एखाद्या ठिकाणी गेलो मुलाखतीसाठी आणि तुमच्यामध्ये जर मोकळेपणा नसेल तर तुमची मुलाखत यशस्वी होत नाही. तुम्ही फ्रीली काय असेल ते बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. कमी अधिक काय असेल त्याची उत्तरं दिली पाहिजे आणि ज्या गोष्टीची कमतरता आहे त्याची कबुली दिली पाहिजे की हे माझ्याकडे नाही, हे माझ्याकडे आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला ठामपणे सांगता आल्या पाहिजे. पण तुम्ही जर बिचकत सांगितलं तर माझ्या न येणाऱ्या गोष्टी पण तुम्हाला कळणार नाहीत आणि येणारे त्या पण कळणार नाही. त्याचा परिणाम काय होईल, तो व्हायचा तो होईल. तर तसं गाण्याचं आहे. तुम्ही ऐकलेलं गाणं हे तुमच्या आवाजात, माझ्या आवाजात म्हणजे मी माझ्याच आवाजात बोलतो, बरोबर. मोकळेपणाचा आवाज आणि बुजलेला आवाज, घाबरलेला आवाज ह्याच्यात फरक आहे. तुम्ही घाबरत एखादं गाणं म्हणाल तर ते ठीक आहे, गाणं गुणगुणतो एवढंच. पण ते मोकळेपणाने एखादी तुम्ही लकेर गाण्याची किंवा एखादी ओळ म्हटली तर 4 लोकांचं लक्ष, अरे हा छान गातोय. म्हणजे एक ओळ नुसती तुम्ही म्हटली तर तुमचं. नवीन गायकांना खरं तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा गाणं गातो तेव्हा ते आपल्या आवाजात गायला हवं. करेक्ट. गाणं नेहमी आपल्याच आवाजात गायचं असतं. मला तुम्ही सांगा, लता मंगेशकरांसारखी गाणं सम्राज्ञी किंवा आणखीन अन्य खूप मोठमोठी माणसं आहेत, त्यांनी जेव्हा गायला सुरुवात केली तर त्यांच्यापुढे कोण होतो? त्यांच्यापुढे कोणीच नव्हतं. मग त्यांनी कोणाची नक्कल केली? त्यांनी स्वतःचा आवाज शोधला. म्हणून ते अस्सल आहेत, म्हणून ते चिरकाल टिकलेले आहेत. तसं तुम्ही करा. तुम्ही तुमच्यातलं शोधा आणि ते डेव्हलप करायचा प्रयत्न. तुमचा आवाज ही तुमची आयडेंटिटी आहे. तुमचा फोन आल्यानंतर घरच्यांना सांगायला लागत नाही कोणाचा फोन आला. अगदी बरोबर. ही आयडेंटिटी आहे तुमची, कळलं का नाही? तसं बाहेर दुसरीकडे तुम्ही बोलत असाल जमावात तरी हे तिथे आहे. ही ओळख जी आहे ना, तो तुमचा आवाज आहे. म्हणजे काय होतं की माणूस त्याच्या आवाजाची ओळख फक्त फोनपुरती ठेवतो, ती गाण्यापर्यंत आणत नाही. आणि मग गाणं म्हणताना मात्र आम्ही काहीतरी बदलतो. आणि ते तुम्ही मगाशी सांगितलं आपण किशोर कुमारचं अनुकरण करतो, कोणी लता मंगेशकरचं अनुकरण करतं आणि मग त्या अनुकरणातून स्वतःचा आवाज सापडत नाही आणि तो जमत नाही. मग आपण म्हणतो की नाही मला गाणं जमत नाही. कारण तुमच्या गाण्याला कोणी दाद देत नाही. नक्कल असते ना, त्याला कोणी दाद, अस्सल त्याला दाद देतात. मग तुम्ही एखादी लकेर जरी मारली, एखादी ओळ जरी म्हटली तरी कोणीतरी 4 म्हणतो, अरे वा छान म्हणतो, म्हण ना तू, चांगलं म्हणतोस, असा रिमार्क त्याला लगेच मिळेल. त्यासाठी स्वतःच्या आवाजाची ओळख आणि ती डेव्हलप करणं म्हणजे गाणं शिकणं. गाणं हे येतच असतं, तो आवाज डेव्हलप करणं, त्यासाठीची जी मेहनत आहे ती करणं, हे गाणं शिकण्यातलं मुख्य हे आहे. आणि ते शिकण्यासाठी आणि ते शिकून घेण्यासाठी योग्य जागा मिळणं मात्र हे प्रत्येकाचं नशीब आहे.